हॅलो फ्रेंड्स. आज मी तुमच्याबरोबर माझा होमिओपॅथीमधला आत्तापर्यंतचा प्रवास शेअर करणार आहे. माझा जन्म आणि शाळेचं शिक्षण हे छोट्या गावात झालं. BHMSही छोट्या शहरात झालं. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये असते तसं होमिओपॅथीचं वातावरण किंवा एक्सपोजर मला नव्हतं. पण एक जिद्द होती की होमिओपॅथीच करायची आणि त्यासाठी होमिओपॅथीचं शिक्षण घ्यायचं, होमिओपॅथी शिकायचं. पण कोणाकडे शिकणार, त्यासाठी मी शोधत होतो आणि फॉर्च्युनेटली मला माझे गुरु भेटले, डॉक्टर प्रशांत गंगवाल. मी त्यांच्याकडे जायला लागलो, त्यांच्या क्लिनिकमध्ये जायला लागलो आणि केसेस बघायला लागलो. त्याच्यातून केस टेकिंग, ॲनालिसिस, इव्हॅल्युएशन, रेमेडी सिलेक्शन, केस मॅनेजमेंट हळूहळू शिकत गेलो. पुढे मी माझं MD कंप्लीट केलं आणि पुण्यात प्रॅक्टिस सुरू केली. आज गेले 14 वर्ष मी पुण्यात प्रॅक्टिस करत आहे. मी प्राणा होमिओपॅथी योगा सेंटरमध्ये कन्सल्टंट आहे. अदर सॉन्ग जी आहे, अदर सॉन्ग इंटरनॅशनल अकॅडमी, त्यामध्ये मी एक टीचर आहे, स्पीकर आहे. आज जेव्हा मागे वळून मी बघतो तेव्हा हा सगळा प्रवास मला स्वप्नवतच वाटतो. लेक्चरमध्ये, सेमिनारमध्ये अनेक स्टुडंट्स येतात, ते म्हणतात सर आम्हाला एक्सपोजर नाही आहे, आम्हाला कोणी गाईडन्स करायला नाही आहे, आम्ही छोट्या गावातून आहोत, छोट्या शहरातून आहोत, त्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही, काही करत नाही. पण मी सांगतो मित्रांनो, जर करू शकलो तर कोणीसुद्धा करू शकेल. आणि जर खरंच मनात इच्छा असेल तर पुढे जाण्याचा मार्ग दिसतो आणि मार्गदर्शन करणारा माणूसही भेटतो. खरं जे होतं लर्निंग होमिओपॅथीचं ते केसेस बघूनच होतं. सो हा विचार आमच्या डोक्यात चालला होता की काय करता येईल आपल्याला. सो लाईव्ह केसेसमधून शिकायला मिळतं, लाईव्ह केसेसमधून केस टेकिंग समजतं, केस मॅनेजमेंट समजते. सो आम्ही विचार केला की एखादा कोर्स आपण असा करू. त्यामुळे आम्ही आता एक लाईव्ह केसेस बेस्ड असा एक कोर्स तयार केला आणि तो पुढच्या मेपासून सुरू होणार आहे. 20 मेपासून हा कोर्स सुरू होतोय, ज्याच्यात 8 दिवस फक्त लाईव्ह केसेस असणार आहेत आणि जे काय लर्निंग होणार आहे ते लाईव्ह केसेसमधूनच होणार आहे. सो मला असं वाटतं हा कोर्स सगळ्यांनी जॉईन करावा. आणि मी जसं म्हटलं तसं जर खरंच होमिओपॅथी करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला नक्कीच मार्ग दिसेल आणि तुम्ही होमिओपॅथीमध्ये यशस्वी व्हाल. थँक्यू.